नमस्कार, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. इंडियन एअरफोर्स AE-32 हे विमान बेपत्ता आहे. वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून हे विमान शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 29 जवान या विमानात प्रवास करत होते. मुख्यतः हे विमान कुठे कोसळलं याचा तपास हा यंत्रणेकडून केला जातोय. या संदर्भात आणि इतर अनेक विषयांवर थेट चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत देशाचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे. सर, महाराष्ट्रामध्ये स्वागत. नमस्कार सर. सर्वात अगोदर पहिल्यांदा स्वरूपाची घटना समोर येते की इंडियन एअरफोर्सचं अत्यंत महत्त्वपूर्ण असं विमान AE-32 बंगालच्या उपसागरामध्ये बेपत्ता होतं. काय मुख्यतः कारण वाटतात यामागचे? म्हणून हे विमान बेपत्ता झालं, कशा स्वरूपात केला जातोय? शुक्रवारी 8:30 वाजता एअरफोर्सचं AN-32 आणि डेस्टिनेशन होतं पोर्ट ब्लेअर. साधारणतः 11:30ला ते पोचणार होतं. परंतु 8:40ला रेग्युलर कॉल आला क्रू मेंबर्सचा आणि एव्हरीथिंग वॉज फाईन. साधारणतः 9:15 रडारवर जे दिसलं की डाव्या बाजूला टर्न घेत आहे क्लाउडी वेदर अवॉइड करण्यासाठी, कारण मान्सून वेदरमध्ये क्लाउडी वेदर असतं आणि या विमानांमध्ये रडार असतं. त्याप्रमाणे ते डिसिजन क्रू मेंबर घेत असतात. डाव्या बाजूला वळाल्यानंतर सडनली खाली ते कोसळायला लागलं, डिपिंग व्हायला लागलं, जे सिग्नल्स आपल्याला रडारवरून मिळतात त्याच्याने. युजली काही अडचण असेल त्यावेळेस लक्षात आलं की कुठली तरी मोठी दुर्घटना घडलेली आहे. युजली काय असतं, असा काही प्रॉब्लेम आला आणि क्रू मेंबरच्या लक्षात आला तर डिस्ट्रेस कॉल देतात. तर या घटनेमध्ये तसा डिस्ट्रेस कॉल काही आलेला नाही. त्याच्यामुळे निश्चित काय झालं हे समजायला मार्ग नाही. साधारणतः 170 किलोमीटर चेन्नईपासून लांब आणि 23,000 फूटवर उंचीवर असताना ते खाली जायला लागलं. त्याच्यानंतर रडारशी संपर्क तुटला आणि कुठल्याही प्रकारची माहिती त्यावेळेस उपलब्ध झाली नाही आणि म्हणून मोठं रेस्क्यू ऑपरेशन इमिजिएटली डिप्लॉय करण्यात आलं. त्याच्यात महत्त्वाचा सुरुवातीला M8I नावाचं सर्च विमान असतं. अगदी एक तर अतिशय चांगल्या टेक्नॉलॉजीने त्याच्यात असतं. त्याच्यामुळे दिवसाही आणि रात्रीही सर्च करू शकतात. असे 2 विमानं, एक चेन्नईवरनं आणि एक तिकडे पोर्ट ब्लेअरवरनं निघालं. आणि ॲट द सेम टाईम इंडियन कोस्ट गार्डचे 4 शिप्स आणि नेव्हलचे 3 शिप्स, असे 7 शिप्स त्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठवण्यात आले. ते आता पोहोचलेले आहेत, परंतु अजून काही आपल्याला माहिती मिळालेली नाही. याच्यात अडचण अशी असते की डिस्ट्रेस कॉल जर कधी आला तर आपल्याला काहीतरी माहिती मिळू शकतो. त्या प्रकारचा कॉल आला नाही. आणि जर क्रॅश झालं असेल तर दुसरा धोका असा असतो, समुद्रतळ 3 किलोमीटर खाली आहे आणि त्याच्यामुळे तपास कार्यात मोठी अडचण येऊ शकते. सबमरीन आपण सुद्धा लावलेली आहे, पण ते तळापर्यंत जर कधी अवशेष गेलेले असेल तर कधी कधी सबमरीनलाही कठीण होतं ते शोधणं. आणि या सगळ्या गोष्टीमुळे या क्षणी स्वतः रक्षा मंत्री पर्रिकर साहेब चेन्नईला गेलेले आहेत एअरफोर्सच्या चीफबरोबर आणि स्वतः ते बघत आहेत आणि आम्हालाही वेगवेगळे इनपुट्स मिळत असतात आणि आम्ही सगळेजण लक्षात ठेवून आहोत. आणि 29 जण त्या विमानात होते. 6 जण क्रू मेंबर, उरलेले सर्व्हिस पर्सनल होते आणि त्याच्यात काही सिव्हिलियन्स असतात, म्हणजे जे नेव्हीला कामात असतात, त्यांनाही दे आर ऑल्सो इंटायटेड टू गो आणि यूज दॅट एअरक्राफ्ट. आणि हे नेहमीचं आहे, दिवसातनं 3-4 फेऱ्या ह्या एअरक्राफ्टला होतात. स्ट्रॉंग इंजिन आहे, चांगलं रेप्युटेशन आहे, त्याच्यामुळे असाही काही टेक्निकल स्नॅग वगैरे असा काही प्रकार नाही. मुख्यतः बॅड वेदरमध्ये काम करू शकेल अशा स्वरूपात आणि आत्तापर्यंत टाईम टेस्टेड आहेत ना. दिवसातनं 4 फेऱ्या होतात चेन्नई ते पोर्ट ब्लेअर. नाही, पण मुख्यतः या पूर्ण प्रकरणामध्ये जसं आपण म्हणतोय डिस्ट्रेस कॉल, धोक्याची घंटा जी आहे ती वैमानिकाकडून वाजवण्यात आलेली नाही. इतकंच नाही तर हे विमान एक्सपर्ट मानलं जातं अशा स्वरूपाच्या कामामध्ये. त्यासाठीच म्हणून रशियाकडून ते विमान घेण्यात आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये डिस्ट्रेस क्रॉस न येणं आणि इतक्या चांगल्या प्रतीचं विमान, काही धोका इतर कोणत्या संघटनेकडून, संस्थेकडून अशी काही शक्यता आहे? या क्षणी तसले काही इनपुट्स नाही आहेत आणि त्यामुळे तसं काही निश्चित आपल्याला सांगता येणार नाही. सर, मुख्यतः जर आपण बघितलं की ही घटना जी अत्यंत अप्रिय अशी घटना आपण बघतोय, इंडियन एअरफोर्सचं एक महत्त्वपूर्ण विमान कोसळलेलं आहे,
कोसळलं किंवा काय झालं अजून आत्ता स्पष्ट झालेलं नाही. पण त्याचबरोबर जर आपण भारतीय सीमांचा विचार केला तर आज नेपाळबरोबरचे आपले संबंध आपण बघतोय की तिथे थोडासा कटुपणा येतोय का? इकडे श्रीलंकेबरोबर त्याच स्वरूपाचा कटुपणा येतोय का? आणि चीन हा सातत्यानं पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये अत्यंत आक्रमक होतोय. अशा परिस्थितीमध्ये भारतीय सीमांकडे तुम्ही कसं बघताय? हे बघा, आपले तिन्ही सर्व्हिसेस वेल इक्विप्ड आहेत, त्यांचा मोरल हाय आहे आणि आपल्या सीमेच्या रक्षणासाठी ते सदैव तत्पर आहेत आणि कॉम्पिटंट आहेत. तर त्याविषयीही तसा काही प्रकार नाही. राहिलं हिंदी महासागरात आपण जे चीनचं म्हणतायत, भारत आणि चीनचे दोघांचे इकॉनॉमिक इंटरेस्ट या महासागरात मोठ्या प्रमाणात आहे. या महासागराच्या माध्यमातून पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आपल्याही देशात मोठ्या प्रमाणात येतात आणि चीनमध्येही मोठ्या प्रमाणात येतात. तर त्याप्रमाणे चीनचंही अस्तित्व त्याच्यात आहे आणि या बंगालच्या उपसागरात नेव्हीची ताकद जगातल्या कुठल्याही फ्लीटपेक्षा आपल्या नेव्ही फ्लीटची जास्त आहे. ती अभिमानास्पद गोष्ट आहे. सर, मुख्यतः तुम्हाला संरक्षण मंत्रिपद मिळालं. तुमचा जो अभ्यास आहे, मुख्यतः शिक्षण आहे, ते तुम्ही वैद्यकीय पेशातल्यात. कॅन्सर एक्सपर्ट म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. तुम्ही सर्जन आहात आणि पहिल्या पिढीचे सर्जन आहात कॅन्सरचे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वैद्यकीय विभाग मिळेल अशी एक आशंका व्यक्त केली जात होती आणि तुम्हाला संरक्षण राज्यमंत्री म्हणून संधी जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. माहिती मिळाल्यानंतर तुम्ही परराष्ट्रामध्ये जाऊन या संदर्भात केलेला अभ्यास हा मुख्यतः कारणीभूत आहे, त्यामागचं कारण आहे असं सांगितलं जातं. तुम्ही संरक्षणाचा अभ्यास कोणत्या देशामध्ये मुख्यतः केला आणि एक अहवाल तुम्ही मोदींना दिला असं मी ऐकून आहे या संदर्भातला, तो कशा स्वरूपाचा होता? हे बघा, मोदी प्रधान आपल्या देशाचं मोठं भाग्य आहे. असा पंतप्रधान अटलजीनंतर पहिल्यांदाच आपल्या देशाला मिळाला आणि ज्याप्रमाणे एक स्वतःला वाहून घेतलं या देशाच्या भल्यासाठी आणि त्यांच्यापुढे एकच आहे, सबका साथ सबका विकास. आणि म्हणून विविध मंत्रालय चालवत असताना, जबाबदारी देत असताना ते ठरवतात. कारण गेल्या 2 वर्षापासून सगळे मंत्री किंवा आम्ही सगळे खासदार सगळ्यांचे रिपोर्ट्स कार्ड त्यांच्याकडे आहेत आणि त्यांना जे योग्य वाटतं ती जबाबदारी देतात. आपण म्हणालात ते बरोबर आहे. मी वैद्यकीय क्षेत्रात 30 वर्ष काढलेले आहेत आणि ग्रामीण भागात मी वैद्यकीय सेवा दिलेली आहे. तर मेडिकल एज्युकेशन आणि हेल्थ सर्व्हिसेसचे अतिशय निगडीत संबंध आलेला आहे. आणि ते जरी खरं असलं तरी मोदी साहेबांचं एक विजन असतं. या जबाबदाऱ्या देताना ते एक ठराविक विचार करूनच देतात आणि एक पक्षाचा चांगला पक्षिस्तप्रिय कार्यकर्ता म्हणून जी ही जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे स्वतःला कमिटेड ठेवून, कारण आमच्या पक्षाचा उद्देश आहे आधी राष्ट्र, नंतर पक्ष, नंतर आपण स्वतः. त्याप्रमाणे राष्ट्राच्या भल्यासाठी जी जी जबाबदारी दिलेली ती अतिशय चांगल्या पद्धतीने पेलवण्याची माझी क्षमता आहे, तसा माझा आत्मविश्वास आहे आणि माझ्या नेत्यांचं ते सहकार्य आहेत. आमच्या खात्याचे आमचे सिनियर परिकर साहेब अतिशय कॉम्पिटंट आणि या विषयातला गाढा अभ्यास असलेले आहेत आणि फार सपोर्टिव्ह आहेत. त्याच्यामुळे मला काम करायला आनंदच होतो आहे आणि देशाची सेवा करायला मला संधी मिळते आहे, हा माझ्या दृष्टीने फार मोठा बहुमान आहे. सर, पण जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार तुम्ही इस्रायलच्या संरक्षण तंत्राची, मुख्यतः तिथल्या माणसांचा खूप अभ्यास करून एक अहवाल पंतप्रधानांना सादर केला होता, अशा स्वरूपाची माहिती आहे. हे बघा, पंतप्रधानांच्या मनात काय होतं हे त्यांच्याशिवाय दुसरं कोणी सांगू शकणार नाही. आपण सगळे माझे हितचिंतक आहात, त्याप्रमाणे आपलं सगळ्यांचं गेसवर्क आहे आणि आपण त्या पद्धतीने माझा विचार करता त्याबद्दल आपला ऋणी आभारी आहे. सर, मुख्यतः या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला जी संधी मिळाली, तुम्ही थोड्या आदिवासी भागाचं नेतृत्व करतात. ज्या भागातून तुम्ही येतात त्या भागाला राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व तसं मिळणं हे कठीण असतं आणि आतापर्यंत जे मिळालं त्याने त्या भागाचा कितपत विकास केला हा मूळ प्रश्न आहेत. तुम्हाला जी ही संधी मिळाली आहे, या संधीमागचं मूळ कारण काय वाटतं तुम्हाला? का म्हणून अगदी राष्ट्रीय पातळीवर एक मंत्री म्हणून तुम्हाला संधी देण्यात आली? पक्षात काम करत असताना मला संधी मिळाली आणि लोकसभेसाठी तिकीट मिळालं. मी ते स्वीकारलं
आणि 2 वर्षात मी प्रामाणिकपणे माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे, माझा जो मतदारसंघ आहे धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघ, त्याच्यात 6 विधानसभा मतदारसंघात आहे आणि त्याच्यामुळे माझ्यापुढे रोडमॅप तयार होता की मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खासदार म्हणून मला जे जे काही करता येण्यासारखं होतं ते मी केलं, प्रामाणिकपणे केलं, कमिटेड होऊन केलं. याची कुठेतरी नोंद आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने घेतली आणि प्रांतिक नेतृत्वाने घेतली, म्हणून मला ही संधी मिळाली असेल असं मला वाटतं. सर, त्याचबरोबर ज्यावेळेला आता संरक्षण मंत्री म्हणून तुम्ही तिकडे आहात, संरक्षण राज्यमंत्री म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे. देशांच्या सीमांचा ज्यावेळेला आपण विचार करतो, त्याचबरोबर सायबर सिक्युरिटी हा सर्वात मोठा मुद्दा जो आहे तो गेल्या काळामध्ये चर्चेला आलेला आहे आणि भारतासारख्या देशाला येत्या काळामध्ये सायबर सिक्युरिटी सज्ज असणं हे अत्यंत गरजेचं आहे. या दृष्टीने आपण कशा स्वरूपाचे प्रयत्न करतोय? आज मी डिफेन्समध्ये MOS आहे आणि त्याच्यामुळे मोदी साहेबांचे आणि पर्रिकर साहेबांचे एक विजन आहे की इंडिजिनायझेशन ऑफ द डिफेन्स प्रॉडक्ट, निर्भर होणं, मेक इन इंडिया. त्याच्यामुळे आमचा कल आहे जास्तीत जास्त डिफेन्स प्रॉडक्ट, इंडिजिनस डिफेन्स प्रॉडक्ट कशी निर्मिती होईल त्याच्याकडे आमचा कल आहे. जसं फॉर एक्झाम्पल मिसाईल टेक्नॉलॉजी घेतली की याच्यात जो 85% आपण इंडिजिनस प्रॉडक्ट्स वापरायला लागलो आहे. त्याचप्रमाणे द नीड ऑफ द आवर सायबर सिक्युरिटी आजकाल संपूर्ण जगाने ओळखलं आहे की हे फार आवश्यक आहे आणि सायबर सिक्युरिटीकडे एक विशेष लक्ष दिलं गेलेलं आहे आणि त्या पद्धतीने प्रयत्न आमच्या मंत्रालयाच्या माध्यमातून चालू आहे आणि अद्ययावत पद्धतीने कसं सज्ज होईल सायबर सिक्युरिटीचा आपण अभ्यास करून जास्तीत जास्त कसं ते विकसित करून अडॉप्ट करता येईल याचा प्रयत्न आहे आमचा. सर, या उत्तराच्या सुरुवातीला तुम्ही म्हणालात मुख्यतः इंडिजिनियस डिफेन्स प्रॉडक्ट. निश्चितपणे एक मोठा असा विषय जो आहे तो मोदी सरकारनं हाती घेतला. घरगुती उत्पादन म्हणून आपण मुख्यतः बघतो की भारतीय बनावटीचे असं शस्त्रास्त्र साहित्य जे आपल्याला सेनेमध्ये वापरता येईल. यामध्ये मुख्यतः आपण कशा स्वरूपाचा रोडमॅप तयार केला आहे? आपण कोणत्या टप्प्यापर्यंत इंडिजिनियस सिस्टीम वापरायच्या या दृष्टीने प्रयत्न करतो आहे आणि यात स्टार्टअप किंवा जे नवीन तरुण इच्छुक आहेत त्यांच्यासाठी काय संधी निर्माण करतो? आपल्या डिफेन्स प्रोडक्शन युनिटच्या माध्यमातून किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिट्स हे जे काही डिफेन्स विभागाचे मंत्रालयाचे 2 मोठे भाग आहेत, याच्या माध्यमातून त्या पद्धतीने आपण प्रयत्न चालू केलेले आहेत की आपले सगळे डिफेन्सचे जेवढंही प्रोडक्शन आहे डिफेन्स POCच्या माध्यमातून होत असतात. आता प्रायव्हेट स्टेक होल्डर्सना म्हणजे भारतातले त्यांनाही जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्व करून मॅक्सिमम फायनान्स आणि त्या पद्धतीचे क्वालिटी अँड कॉम्पिटिशनचे त्या माध्यमातून क्वालिटी प्रॉडक्ट्स वगैरे याच्यावर भर देण्याचा कल निर्माण झाला आहे आणि ते पहिल्यांदा त्या पद्धतीने मोदी सरकार सत्तेत आल्यापासून त्या दिशेने प्रवास चालू झालेला आहे. सर, ज्यावेळेला आपण देशांतर्गत उत्पादनाची गोष्ट करतो, मुख्यतः देशांतर्गत उत्पादन करताना आपण परदेशी गुंतवणुकीलाही मोठ्या प्रमाणावर मान्यता दिलेली आहे या क्षेत्रामध्ये आणि त्याचे विपरीत परिणाम होतील. आपण जे क्षेत्र FDIला खुलं नको करायला तेही करतोय, अशा स्वरूपाचा एक आरोप जो आहे तो विरोधकांकडून केला जातो. तर तुम्हाला वाटतं की या क्षेत्रामध्ये ज्या स्वरूपाचा FDI येतोय तो खरोखर उपयोगी ठरेल भारतीय सैन्य दलाला? या क्षेत्रातच नाही, सगळ्या क्षेत्रामध्ये FDIसाठी आपण रस्ते ओपन केलेले आहेत. जसं आता रेल्वे असतील, आतापर्यंत रेल्वेची पोझिशन अशी होती की रेल्वेची इकॉनॉमी डिरेल झालेली होती, पण रेल्वेचा जर कधी ₹1 रेव्हेन्यू मिळत असेल तर 94 पैसे मेंटेनन्सवर जातो. उरलेल्या 6 पैशामध्ये आपण विकास काय करणार? गेले 300 रेल्वे प्रोजेक्ट मंजूर झालेत 30 वर्षापासून, फार क्वचितच पूर्णत्वास आलेले आहेत. नवीन अजून मागणी आहे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी फायनान्स लागतो आणि फायनान्स जर कधी मिळवायचं असेल तर सगळे दारं उघडावी लागतात आणि सगळे दारं उघडले तर फायनान्स येतो आणि तो बदल आपण रेल्वेमध्ये बघतो आहे, सगळ्या सेक्टरमध्ये बघतो आहे. तसं डिफेन्सलाही आवश्यक आहे आणि म्हणून FDI हे स्वागतार्ह पाऊल आहे आणि त्याचं स्वागत संपूर्ण जगाने केलेलं आहे. आता कोणी त्याला विरोध करत असेल तर तो त्यांचा राजकारणाचा भाग आहे. राजकारण सोडून देशहित जर बघितलं तर त्याच्यासाठी हे आवश्यक आहे. सर, देशहिताची ज्या वेळेला आपण गोष्ट करतो आहे, सुरक्षेची ज्या वेळेला आपण
चर्चा करतोय त्यावेळेला जर बघितलं तर पाकिस्तान म्हणजे काश्मीरमध्ये सध्या सुरू असलेली परिस्थिती आणि अझर मसूदनं ज्या स्वरूपाचं काल वक्तव्य केलं, दहशतवादी संघटनांचा एक म्होरक्या जो सातत्यानं भारत विरोधी वक्तव्य करताना पाहायला मिळतोय, आम्ही येतोय, आता आमची भारतात घुसण्याची वेळ झाली आहे, अशा स्वरूपाचं वक्तव्य कसं बघता तुम्ही संरक्षण मंत्री म्हणून? दुर्दैवानं आपला जो शेजारी आहे पाकिस्तान राष्ट्र, हे बेसिकली दुर्दैवी राष्ट्र आहे आणि तिथलं जे आपण एकंदरीत गेल्या स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत लोकशाही नावाची गोष्ट त्या देशात फारशी राहिलेली नाही. कधी कधी तिकडे पंतप्रधानही झाले आहेत, परंतु पॉलिटिकल विल पॉवर नाही, पॉलिटिकल पॉवर नाही आणि सगळ्या त्यांच्या दोऱ्या लष्कराच्या हातात असतात. तर आपण त्यांचं एकंदरीत बिहेवियर स्वातंत्र्यानंतर बघितलं आहे तर लष्करशाह कुरघोडी करण्यात नेहमीच अग्रेसर असतात आणि तिथलं जे लोकशाहीच्या माध्यमातून सरकारे निवडले जातात त्यांना तिथं जे काही लोकहिताचे कामं करायचे असतात, अनेक विकासाचे कामं करायचे असतात, ते कुठेतरी कमी पडतात आणि लोकांचं अटेन्शन डायव्हर्ट करण्यासाठी काश्मीर हा इश्यू त्यांनी नेहमीच वापरलेला आहे आणि अशा पद्धतीचा आगीशी खेळ करून टेररिझमना त्यांनी बढावा दिला आहे. या सगळ्या टेररिस्ट कॅम्प त्यांच्या देशात आहे. अमेरिकासारख्या देशापासून तर संपूर्ण जगाचं ओपिनियन झालेलं आहे की दिस पीपल आर हार्बरिंग टेररिस्ट आणि हा आगीशी खेळ खेळत असताना त्या टेररिझमचा सगळ्यात जास्त फटका त्यांनाही बसलेला आहे. परंतु ते सातत्याने त्या पद्धतीने तो प्रयत्न करत असतात. काश्मीरमध्ये अलगाववादी जे गट असतात त्यांच्या माध्यमातून राजकीय अस्थिरता करून आणि टेररिस्ट कॅम्पमध्ये टेररिस्ट तयार करून त्यांना क्रॉस बॉर्डर इन्फिल्ट्रेशन करून भारताचं वातावरण बिघडवण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केलेला आहे. परंतु आपलं सीमा रक्षण करणारे सगळे आपले तिन्ही दलाचे फोर्सेस आहेत ते अतिशय वेल इक्विप्ड आहे, सगळ्या गोष्टींना तोंड द्यायला समर्थ आहेत आणि आता या आतंकवाद्याचा मृत्यू झाल्यापासून, बुरहान वानीचा झाल्यापासून ज्या पद्धतीची परिस्थिती उत्पन्न झाली ती दुर्दैवी आहे आणि ज्या पद्धतीने ते टेररिस्टला मदत केली जाते आणि त्याच्या सिंपतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात उठाव होत असेल ते निषेधात पात्र आहेत आणि त्याचा निषेध केला पाहिजे. परंतु आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येते आणि आपण आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या सगळ्या नेत्यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दात समज दिली आहे की आमचा हा अंतर्गत मामला आहे, त्याच्यात आपण ढवळाढवळ करू नका. POKमध्ये मानवी अधिकाराचं जे हनन होतं आहे पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये त्याची आधी काळजी घ्या. तिथं सर्वसाधारण लोकांच्या विकासासाठी प्रयत्न करा. आमच्या कारभारात लुडबुड करू नका, तो सहन केला जाणार नाही अशा पद्धतीची समज त्यांच्या राजदूताला देण्यात आलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी सॉल्व करायला भारत सरकार सक्षम आहे. सर, आपण काश्मीरचा मुद्दा चर्चेमध्ये आपण घेत असताना मुख्यतः ज्या स्वरूपाचं वातावरण झालं त्यामध्ये एक आरोप जो सातत्यानं होतो आहे की आर्मी तिथे डिप्लॉईड आहे आणि आर्मी ही निरंकुश होते. अनेकदा ज्या गोष्टी हातात घ्यायला नको किंवा गोळीबार करणं हा करायला नको तो आर्मीकडून केला जातो आणि त्यातून हे वातावरण चिघळत जातं, असा मुख्यतः जो एक आरोप केला जातो, त्याकडे तुम्ही कसं बघता? काश्मीरमधला जो तरुण वर्ग आहे आणि जो रस्त्यावर येऊन दगडफेक करतो, आपण सगळ्यांनी मीडियामध्ये बघितलेलं, हा बेसिकली मिसगायडेड तरुण आहे आणि तिथली जी लिडरशिप आहे लोकशाही माध्यमातून पुढे आलेली असेल सगळ्या पक्षांची, त्यांच्या हातात काही राहिले नाही. ही लिडरलेस मुवमेंट आपल्यासमोर येते, कोणी नेतृत्व करताना दिसत नाही आहे आणि हा जो तरुण वर्ग आहे त्यांच्या हाताबाहेर चालला गेला आहे. म्हणजे साधारणतः काश्मीरमध्ये आत्तापर्यंत ज्याही घटना असायच्या, मुवमेंट्स असायच्या, एक तर पॉलिटिकल एलाईट काश्मीरमधल्या लोकांनी करायचे किंवा अलगाववादी हुरियत कॉन्फरन्सवाले जे असतात ते लोक साधारणतः नेतृत्व करायचे. परंतु हा वेगळा पॅटर्न आपल्यासमोर आलेला आहे. हे दोन्ही ग्रुप घरात शांततेत सुरक्षाच्या याच्यात बसलेले आहेत. त्यांची मॉरल राईट एवढाही नाही की ते रस्त्यावरून मुलांना शांत करू शकतात. हुरियत कॉन्फरन्स आणि त्या लोकांनी त्यांना आवाहन केलं की शांतता ठेवा. मुख्यमंत्र्यांनी तिथल्या मेहबूबा मॅडम मुफ्ती त्यांनी अपील केलं, पण त्या अपीलचा काही उपयोग होत नाही. हे लिडरलेस मुवमेंट तरुणांची आहे आणि म्हणून जास्त धोकेदायक आहे.
सर, आज मुख्यतः जी आपण चर्चा जय महाराष्ट्राबरोबर केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. सरांनी स्पष्टपणे सांगितलं की भारताच्या सर्व सीमा सुरक्षित राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न जे आहेत ते संरक्षण दलाकडून केले जातात आणि सक्षम अशा स्वरूपाची सेना जी आहे ती भारतीय तिन्ही दलांजवळ आहे. इतकंच नाही, हिंद महासागरामध्ये विमानाचा जो अपघात झालेला आहे त्याचं योग्य ती शहानिशा किंवा त्या संदर्भातला तपास जो आहे तो यंत्रणेकडून केला जातो आहे. पण जर भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये जसं काश्मीरमध्ये इतर राष्ट्रांनी दखल देण्याचा प्रयत्न केला, लुडबुड करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे त्याला चोख उत्तर जे आहे ते भविष्यकाळात दिलं जाऊ शकतं आणि तसा इशारा जो आहे तो भारत सरकारकडून सातत्यानं इतर राष्ट्रांना किंवा ज्या संघटना दहशतवाद फैलवतात त्यांना दिलेला आहे. सर, खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्राबरोबर आपण जी चर्चा केली त्यासाठी.